नमस्कार मित्रांनो. लाडकी बहीण योजना 26 लाख लाडक्या बहिणींना चूक दुरुस्त करण्याची शेवटची संधी. 31 मार्च आधी ऑनलाईन करा KYC असं आत्ताच बातमी आलेली आहे. तर चला बघूया बातमी काय म्हणते. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतून बोगस लाभार्थ्यांना हटविण्यासाठी पडताळणी प्रक्रिया सुरू केली. यातून 1,80,00,000 महिलांनी आपले KYC पूर्ण केले. अरे बापरे. मुंबई. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतून बोगस लाभार्थ्यांना हटविण्यासाठी पडताळणी प्रक्रिया सुरू केली. यातून 1,80,00,000 महिलांनी आपले KYC पूर्ण केले. यातील 26 लाख महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याने त्या महिला योजनेतून बाद झाल्या. KYC गोंधळ घालणारा प्रश्न विचारल्यामुळे पर्याय चुकल्याची तक्रार या महिलांकडून करण्यात आल्यानंतर सरकारने आता या महिलांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला होता. यासाठी संकेतस्थळावर KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2दा मुदतवाढ देण्यात आली होती. अंतिम मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 अशी होती. या मुदतीसाठी 2,40,00,000 महिलांपैकी जवळपास 1,80,00,000 लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र 26 लाख महिलांना योग्य पर्याय निवडता न आल्याने त्या योजनेतून वंचित राहिल्या. मागील 3 महिन्यात पैसे खात्यावर जमा झाले नाहीत. त्यामुळे या महिलांनी संधी देताना महिला व बालविकास विभागाने 31 मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले होते. यापुढे संधी नाही. लाडक्या बहिणींना या पोर्टलवर KYC करताना लाभार्थ्यांना त्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, सरकार, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडावा सांगण्यात आले होते. मात्र हा पर्याय निवडण्यात चूक झाली अशी महिलांनी 31 मार्च पर्यंतच्या कालावधीत त्यांच्या KYC सुधारणा करता येईल तशी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तर बघू शकता गाईज, हे असं आलेलं आहे. अंगणवाडी सेविकांनी नकार दिल्याने ऑनलाईनचा पर्याय. ज्या महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता त्यांच्या घरी जाऊन त्यांची पडताळणी पूर्ण करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली होती. मात्र अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करण्यास विरोध दर्शविला होता. आधीच या योजनांचे अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मंजूर केलेले मानधनही सरकारकडून मिळाले नव्हते. त्यामुळे अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या पावित्र्यात होत्या. त्यामुळे अडचण निर्माण होऊ नये यासाठी अखेर महिला व बालविकास